नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की शेळी क्रॉस झाल्याच्या नंतर एक परतते किंवा लागवडीचा बोकड कसा असावा, किंवा शेळी वारंवार पलटत असेल किंवा शेळी लागत नसेल तर काय करावं. तर मित्रांनो, माझा एक थोडक्यात तुम्हाला अनुभव शेअर करतो जेणेकरून तुम्हाला सुद्धा मदत होईल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. सुरुवातीला बघा, तुम्हाला सांगतो माझ्याजवळ एक पाट आहे. ही पाट जे बघताय समोर तुम्ही आता सध्या क्रॉस होतीये, म्हणजे ह्या पाटी जी आहे ही समोरची, तर हे संपूर्ण एका बॅचमधल्या पाटी आहेत. तर ही पाट जी आहे मित्रांनो, तर ह्या आता गाभण आहे आणि तीसुद्धा मला वाटत होतं तीसुद्धा गाभण आहे, पण तीसुद्धा एक वारंवार आता एक 8-10 दिवस झाले ती म्हणजे क्रॉस होती. बघू शकता 8 दिवस झाले सतत लागत असती. म्हणजे बघा, आता ती पाट आपण ठेवणार नाही, म्हणजे विक्री करणार त्याला. म्हणजे तशा काही शेळ्यांना एक सवच असते ती की एक उलटत असतात किंवा वारंवार क्रॉस होत असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला एक शेळी, एक चांगल्या क्वालिटीची शेळी बनवायची ती आता विक्री करणार आपण त्यांना. तर बघा, अशी अडचण काय येते. तर सुरुवातीला आता तुम्हाला सुद्धा तुमच्या शेळ्या गिळ्या जर अशा पद्धतीने एक हे करत असतील तर तुम्ही सुद्धा हे उपाय करू शकता. सुरुवातीला ज्या टायमाला आपली शेळी वेती मित्रांनो, त्या टायमाला जे एक आपली शेळी वेली त्याच्यानंतर खुराक द्यायचा आणि थोडासा म्हणजे खुराक कमी करायचा शेळ्यांचा, किंवा काही शेळ्यांची एक चरण्याची जर सोय असली आणि त्याची एक तब्येत चांगली असली, माझा अनुभव सांगतो बरं का, चरण्याची जर सोय असली त्यांची, तर ते काय करतात मित्रांनो, गाभ धरत नाही, म्हणजे गाभण राहत नाही किंवा एक परततात उलटत असतात असं म्हणतो आमच्या इकडे. तर त्याच्यामुळे काय, ती आपल्याला एक पिल्ले त्याच्यापासून मिळत नसतात. तर त्याच्यासाठी सोपा उपाय सांगतो. शेळी जर वेली असेल, काही झालं असेल, तर ती शेळी जी आहे तर त्या शेळीला एक त्याचा खुराक कमी करायचा, थोडीशी किती सदृढ शेळी असू द्या, थोडीशी त्याची क्वालिटी थोडी खराब होऊ द्यायची. त्याच्यानंतर ज्या टायमाला शेळी क्रॉस झाली तिथून पुढे तुम्ही त्या शेळ्याचं एक चांगल्या पद्धतीने संगोपन, त्याला खुराक गिराक चांगल्या पद्धतीने देऊ शकता. तर मित्रांनो, 15 ते 20 दिवस त्याला खुराक गिराक देऊ नका, किंवा एक सर्वसाधारण जोपर्यंत शेळी ती 3 महिन्याची किंवा 2 महिन्याची पक्की गाभण होत नाही तिथून पुढे, म्हणजे 5 महिन्याचा गाभण काळ शेळ्याचा असतो, तर सर्वसाधारण 2-3 महिने तुम्ही खुराक त्याला दिला किंवा नाही दिला, देऊच नका शक्यतो. तर जोपर्यंत शेळी एक चांगले आपल्याला गाभण उमटून येत नाही, आपल्याला दिसत नाही की शेळी आता पक्की गाभण आहे, तोपर्यंत देऊ नका. आणि त्याच्यानंतर दिला तर बेस्ट आहे. म्हणजे तिथून पुढे जर तुम्ही शेळ्यांना दिला तर तुमचे ते जे शेळ्यांच्या पोटामध्ये पिले आहेत ते सदृढ किंवा एक चांगल्या पद्धतीचे पिले शेळ्या देत असतात. तर शेळ्या एक लावगडीचा बोकड कसा ठेवावा. तर बघा, आता हे माझं बोकड आहे, पण अजून 2 दात नाही आहे. तर बघा, 2 दात म्हणजे एक सर्वसाधारण 12 महिन्याचा बोकड तुमच्या खांडामध्ये लावगडीचा बोकड असला पाहिजे, जेणेकरून जे येणारे पिल्ले आहेत तुमच्याजवळ, तर ते चांगले पिल्ले तुम्हाला मिळेल. हलका किंवा एक लहान राशीचा बोकड शेळ्यांना कधी क्रॉस करू नका, जेणेकरून पिल्लेसुद्धा एक चांगले मिळत नाही किंवा स्ट्रॉंग पिल्ले आपल्याला मिळत नसतात. आता बोकड जे आहे आपल्याजवळ दुसरासुद्धा आहे, तर ते बोकड काय करते मित्रांनो, हे सुद्धा आहे माझ्याजवळ, पण हे बोकड क्रॉस होत नाही शेळ्यांना, म्हणजे ते बोकड जवळ येऊ देत नसते. ते बघा, तर ते लांब फिरत असतं. हे बघू शकता, अलीकडे एक आणि पलीकडे एक. तर त्याच्यामुळे काय, एक बोकड फक्त फिरतंय आपला. ज्या टायमाला ते बोकड आपण विक्री करू किंवा काय ते हे करू, त्याच्यानंतर हा बोकड जो आहे आपला, तर हा शेळ्यांना क्रॉस होईल. तर तोपर्यंत काय, एक मोठा बोकड जर असल्या शेळ्यामध्ये, तर ते लहान बोकड शेळ्यांना क्रॉस होत नसतात. तर मित्रांनो, ही काळजी घ्या आणि येणारे पिल्ले जे आहेत ते चांगले तुम्हाला मिळतील. आणि जे सांगितलं तुम्हाला, एक शेळ्यांना खुराक सुरुवातीला वेल्याच्या नंतर एक शेळ्याचं खुराक कमी करा. आणि वारंवार जर शेळी लागत असतील तर मग त्याला एक मेडिकलमध्ये गोळ्या गिळ्यासुद्धा मिळत असतात. त्या गोळ्या गिळ्याची एक नादी लागण्यापेक्षा काही शेळ्यांना तशी सवयच राहते ती, तर तशा शेळ्या डायरेक्ट तुम्ही विक्री करू शकता. जेणेकरून बघा, आपलं संपूर्ण पिल्लावरती संगोपन हे असतंय, प्रॉफिट संपूर्ण पिल्लावरती असतंय. तर पिल्लेच नाही मिळाले मित्रांनो, तर ते शेळीपालन करून फायदा नाही. आणि काही शेळ्या तशा राहतात त्याच्यामध्ये. आता बघा, आपण 8-10 पाटी ठेवल्या, त्याच्यामध्ये एक पाट ती तशी निघली. वारंवार एक मला वाटलं पिले आता देईल पाटी, पण ती परतली, म्हणजे एक सर्वसाधारण गाभणच नाही ती. तर अशी एक पाट आपण ती विक्री करणार, त्याला ठेवूनसुद्धा काय फायदा नाही. तर शेळ्यांना जास्तीत जास्त खुराक सांगितलं तुम्हाला तशा प्रमाणात द्या. शक्यतो 3 महिन्यापर्यंत क्रॉस झाल्याच्या नंतर शेळींना खुराक देऊ नका.
शेवटचे 2 महिन्याची पिल्ल्याची चांगली पोटामध्ये ग्रोथ होत असते. तर जर दिला तर बेस्ट आहे, चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल. तर एक माझं फिरस्ती आहे, तर मी काय एक खुराक गिराक देत नसतो, पण एक अशी अडचण संपूर्ण शेतकरी मित्रांना येत असते, त्या कारणामुळे आपण हा व्हिडिओ बनवला. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. तर भेटूया एक अशाच व्हिडिओसोबत. आणि ज्या मित्रांची एक शेळी अशीच एक बेजार करत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.